तर आपला जो पेपर पॅटर्न आहे बोर्डचा पेपर 12चा, फक्त वजरचं बघा म्हणजे पटपट सांगतो. तो सब्जेक्टिव्ह पेपर 100 मार्कचा आहे. त्याच्यामध्ये थिअरी एक्झाम ऑलमोस्ट यायला बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. ज्यात माहीत नाहीत ते मी तुम्हाला देणार आहे प्रिंटमध्ये. 100 मध्ये 80+20, 80चं प्रॅक्टिकल म्हणजे 20चं प्रॅक्टिकल आणि 80चं थिअरी. सीईटीचा पेपर आहे तर तो 100 मार्क्सचा आहे मॅथचा. आता पर्टिक्युलर आपण मॅथचं बघतो. 100 त्याच्यामध्ये 11चे 10 चॅप्टर्स आहेत. प्रत्येक चॅप्टरवर एक क्वेश्चन आहे म्हणजे 2 मार्क. तर 11चा जो सेक्शन आहे सीईटीमध्ये तो 20 मार्क्सचा आहे. आणि बाकीचा जो 50 क्वेश्चन्स आहेत सीईटीला टोटल, त्यातले जे 40 क्वेश्चन्स आहेत ते 12च्या सिलेबसवर आहेत. 12मध्ये 15 टॉपिक आहेत, त्याच्यावरती 40 क्वेश्चन आहेत. आणि 11मध्ये 10 चॅप्टर आहेत. पर्टिक्युलरली सीईटीला चा विचार केला तर त्याच्यावर 10 क्वेश्चन आहेत. म्हणजे 11मध्ये प्रत्येक टॉपिकवर एकच क्वेश्चन आहे. असे सीईटीला निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्सचा आहे. 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन जे आहेत ते डिफरंट आहेत, म्हणजे मल्टिपल ऑप्शन नाहीत. म्हणजे ए पण बरोबर आहे, बी पण आहे, सी पण आहे, डी पण आहे असलं नाही. एकच ऑप्शन करेक्ट आहे. तर सीईटीचं पॅटर्न. जेईचं जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 11th आणि 12th दोन्ही पण सिलेबस 100% आहे. जेई पॅटर्नमध्ये 11th आणि 12th लिहून घ्यायची गरज नाही. फक्त त्यात जेईचा जो पेपर आहे तो 100 मार्कचा आहे. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला बोर्डची एक्झाम 100 मार्कची द्यायची आहे, सीईटीची 100ची आणि जेईची पण 100ची द्यायची. सगळं तिन्ही पण सेमच आहे आपल्याकडे. मॅथमध्ये काही फरक नाही. जी 100 मार्कची एक्झाम आहे त्याच्यामध्ये 25 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे 20 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत आणि 5 इंटिजर टाईप क्वेश्चन आहेत. पण त्याचा बेस ऑब्जेक्टिव्ह असतो. फक्त त्याचं आन्सर जे आहे ते पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा 0 या फॉर्ममध्ये आहे. त्याचं जे आन्सर आहे ते, त्याला 4 ऑप्शन आहेत आणि सिंगल करेक्ट ऑप्शन आहे. म्हणजे एकच ऑप्शन करेक्ट आहे पण त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे. पण ते निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. म्हणजे एक क्वेश्चन चुकलं 4 मार्काचा तर आपले 1 मार्क कापला जातो, 4ला 4 नाही. तर ते एक 1/4 त्याच्यामध्ये निगेटिव्ह आहे. एक जरा लक्षात घ्या. आता जो बोर्डचा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 4 सेक्शन आहेत, ए बी सी डी. टोटल जे 80 मार्क्स आहेत ते कसे कसे डिवाइड झालेत हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला हे सगळं रोजच्या वापरातलं आहे. ABCD असे उद्या आपण सगळेच एक्झाम घेणार आहे. म्हणजे एखादा चॅप्टर चालू केले की आपण त्याची बोर्डची पण एक्झाम घेणार, सीईटीची पण, जेईची पण. तुम्हाला हे सगळं माहीत पाहिजे. तर ABCD असे 4 सेक्शन आहेत, 4. तर ए सेक्शन मध्ये जो आहे तो 20 मार्क्स आहे. त्याच्यामध्ये 16+4 असं कॉम्बिनेशन आहे. 16 मार्क जे आहे त्याच्यामध्ये 8 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत जे सीईटी लेवलचे आहेत. त्यापेक्षा थोडे सोपे असतात, सीईटी लेवलपेक्षा पण सिंपल असतात. तर ते 16 मार्क्स म्हणजेच 8 ऑब्जेक्टिव्ह आणि 4 मार्कचे व्हेरी शॉर्ट क्वेश्चन आहेत. एका मार्काला एकच आहे, याला ऑप्शन नाही बिलकुल. हे सेक्शन जे आहे ते 8च क्वेश्चन आहेत, 8ला 8 सॉल्व्ह करायचे आहेत. ऑर नाही त्याला. इथं पण 4 क्वेश्चन आहेत, 4ला 4 सॉल्व्ह करायचे. हा पहिला सेक्शन झाला. ए बी सेक्शन जो आहे तर तो शॉर्ट क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये 2 मार्कचेच क्वेश्चन आहेत. त्याची पण लेवल ऑब्जेक्टिव्ह आहे. इथे पहा, सेक्शन बी जो आहे त्याची लेवल पण सीईटीतल्या ऑब्जेक्टिव्ह सारखीच आहे, फक्त त्याला ऑप्शन नसते. आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागते एक्झाममध्ये, बोर्डच्या एक्झाममध्ये. पण त्याचंच ऑब्जेक्टिव्ह बनू शकते त्या बीचं. ह्याचे 8 क्वेश्चन आहेत, 16 मार्क आहेत, पण 12 विचारले जातात, 12 पैकी आपल्याला 8 सॉल्व्ह करावं लागतात. म्हणजे 8 आउट ऑफ 12 असं त्याचं कॉम्बिनेशन आहे. ते पण शॉर्ट क्वेश्चनच आहेत, त्याचे पण लेवल सीईटीचे आहे. हे जे 24 पुढचं जे सेक्शन आहे सी, त्याच्यामध्ये पण 8 क्वेश्चन आहेत, तिथं पण आउट ऑफ 12 आहे. 8 आउट ऑफ 12 तिथे पण तसं आहे. पण तिथले जे क्वेश्चन आहेत त्यातले काही क्वेश्चन सीईटी लेवलचे आहेत, काही थोडंफार जे लेवलचे आहेत सी मध्ये. आणि डी मधला जो सेक्शन आहे तो कम्प्लिटली जे लेवलचा आहे. म्हणजे हे जे ABCD आहेत
यातला ए आणि बी 100% सी टी लेवलचा आहे, आणि सी आणि डी, सी मधला पण अर्धा भाग सी टी लेवलचाच आहे, सी मधला काही पार्ट थोडासा स्टँडर्ड असणारा हाय लेवलचा, आणि कम्प्लिटली डी हे जेई लेवलचं आहे. फक्त ह्याच्यात एक अपवाद आहे डी मध्ये. डी मधला काय, तर काही डी मध्ये काही क्वेश्चन थिअरी असतात, थिअरम असतात, तर त्याचं जे ऑब्जेक्टिव्ह बनत नाही. आणि काही क्वेश्चन लेंदी असतात. म्हणजे आता समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल 8 क्वेश्चन आहेत, टोटल 8 क्वेश्चन आहेत, त्याच्यातले आपल्याला 5 सॉल्व्ह करायचे आहेत, तर त्या 8 मधले 1-2-3 क्वेश्चन तुम्हाला असे भेटतील ज्याचं ऑब्जेक्टिव्ह बनत नाही. बाकीचे 5 क्वेश्चन जेईचा ऑब्जेक्टिव्ह तयार होते. ह्याच्यातले जे 12 क्वेश्चन आहेत, ह्याच्यातले 12, त्यातले 6चं जेईचा ऑब्जेक्टिव्ह बनते, 6चं सीटीचं बनते. एका दुसरं थिअरी पण असू शकते इथं, त्याचं काही सांगता येत नाही. ह्याच्यात हे मात्र कम्प्लिटली ए आणि बी सी टी लेवलचं आहे. म्हणजे बोर्डचा जो पेपर आहे ना, त्याचे जे 4 सेक्शन आहेत, तुम्ही क्लिअर कट लक्षात ठेवा की त्यातला ए आणि बी सेक्शन म्हणजे सी टी आहे, आणि सी आणि डी म्हणजे जे आहे बोर्डचा. अर्थात ह्याच्यात फक्त एकच गोष्ट ॲड करायला लागेल जेईसाठी, ती म्हणजे नुसतं आपलं स्टेट बोर्ड न पकडता त्याच्यासोबत एन सी आर टी पण पकडावं लागेल. हा एक भाग. आता दुसरा जो जो पेपर आहे बोर्डचा, तो टोटल 112 मार्कचा आहे विथ ऑप्शन. विदाउट ऑप्शन 80. मग फर्स्ट 56 आणि सेकंड 56 असं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. 56 आणि 56 हे त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर ते एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता हे मार्किंग स्कीम, बोर्डमध्ये कोणता टॉपिक किती मार्काला आहे ते ठरलेलं आहे, फिक्स आहे. पेपर 1 मध्ये जे आहे ना 7 चॅप्टर्स आहेत. तुम्ही काय लिहू नका, मी तुम्हाला प्रिंट देणार आहे, फक्त ओरली सांगतो. पेपर 1 मध्ये टोटल 7 चॅप्टर्स आहेत. तर त्यातला पहिला जो टॉपिक आहे मॅथमॅटिकल लॉजिक, त्याला 8 मार्क आहेत, 8. आता ते 8 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते ठरलेलं नाही आहे. म्हणजे 4+4 पण होऊ शकते, 2-4 मार्काचे क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात, 3+3+2 पण होऊ शकते, 2+2+4 पण होऊ शकते, 1+2+3+2 असं पण होऊ शकते. कारण की आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये 4 प्रकारचे क्वेश्चन आहेत. 1 मार्काचं पण आहे, 2 मार्काचं आहे, 3 आणि 4, 1, 2, 3, 4. मग त्या 8ला तुम्ही कसं डिवाइड करा, 4+4 करा, ते पेपर काढण्यावर डिपेंड आहे, ते ठरलेलं नाही. असं सगळ्याच आहे. मॅट्रिक्स टॉपिक जो आहे तो 6 मार्कचा आहे, फिक्स आहे. मग 6 मध्ये तुम्ही 3+3 करू शकता, 4+2 करू शकता, शक्यतो 4+2 होते. त्यानंतर मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक 10 मार्कचा आहे, 10 मार्क सगळ्यात जास्त आहे. म्हणजे हेवी टॉपिक जे आहे 1 मधला, तर तो ट्रिग्नोमेट्रीचा आहे. वेक्टर नंतर सगळ्यात मोठा टॉपिक हा आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तर त्याच्या ते 10 मार्कचा आहे बोर्डसाठी. त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन टॉपिक जो आहे तो 6 मार्कचा आहे बोर्डसाठी. हे सगळं सुरुवातीचं जे आहे ते बोर्डचं आहे. त्यानंतर व्हेक्टर जो चॅप्टर आहे, व्हेक्टर आणि 3D, तर तो 12 मार्क्स आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये सगळ्यात हायेस्ट मार्क असणारा जो चॅप्टर आहे तर तो आहे व्हेक्टर, त्याला 12 मार्क आहेत. आणि त्याच्यानंतर मग लाईन प्लेनला पण 10 आहेत, ट्रिग्नोमेट्रीला पण 10 आहेत. त्याच्यानंतर मग लॉजिक आहे 8 मार्काचा. नंतर पुन्हा मग 6 मार्काचा टॉपिक आहे मॅट्रिक्स. सगळ्यात शेवटी मग LPP आहे 4 मार्काचा. त्याचा एकच क्वेश्चन विचारला जातो 4 मार्काचा, आणि ते ऑरमध्ये, अख्खा चॅप्टर पण ऑरमध्ये सुटू शकतो हा. म्हणजे पूर्ण पेपरमध्ये तुम्ही एक एक चॅप्टर सोडून देऊ शकता, तरी पण तुम्ही 100 मार्काचा पेपर सॉल्व्ह करू शकता. फक्त कधी कधी भीती असते, समजा हे ऑब्जेक्टिव्हमध्ये आलं तर मग कंपल्सरीमध्ये येऊ शकते, पण शक्यतो ह्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे. LPP टॉपिक जो आहे त्याचा एकच शेवटचा 4 मार्काचा क्वेश्चन असतो, तो कम्प्लिटली ऑरमध्येच असतो. ते टॉपिक पण आपण करत नाही असं, कारण की हे काय, इथं जरी आरमध्ये असलं तर सीईटीला कंपल्सरी आहे, जेईला कंपल्सरी आहे. जेईला हा टॉपिक नाही आहे. LPP टॉपिक जो आहे हा चॅप्टर असं एकच टॉपिक आहे LPP, जो सीईटीला आहे पण जेईला नाही. बाकी सगळे चॅप्टर लॉजिक, मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, वेक्टर, 3D, लाईन, सगळं जेईला आहे, सगळं सीईटीला आहे, सगळं बोर्डला आहे. फक्त एवढंच हे बोर्डला आहे आणि सीईटीला आहे, जेईला नाही. पेपर सेकंड मध्ये डिफरन्शिएशन म्हणजे डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक 9 मार्कला आहे.
9. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर 8 मार्कला आहे. बसून तुम्हाला नुसतं ऐकायचं आहे, काय तुम्हाला काय लिहून घ्यायचं पार्ट आपण जास्त ठेवणार नाही क्लासमध्ये. फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तेवढंच. कन्सेप्ट थिअरी वगैरे त्याच्यात जास्त आपण तुम्हाला जास्त, कारण की त्याच्यामुळे त्याचा फायदा पण आहे, तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन बोर्डवर राहील. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक 9 मार्कला आहे. 9लाच आहे. डिफरन्शिएशन पण 9लाच आहे. इंटिग्रेशन 10. पण 10ला तुम्ही कसं डिवाइड करा? 4+3 करा, 2+2+4 +1+1 काही पण करू शकता. ते काय पेपर करण्यावर डिपेंड आहे. 10. डेफिनेट इंडिकेशन 6. ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंडिकेशन 4. हा टॉपिक तुम्ही ऑरमध्ये सोडू शकता बोर्डमध्ये, आणि पेपर सेकंडचा. आणि हा एक टॉपिक LPB. ह्या दोघांवर पण 4 मार्काचे एक क्वेश्चन विचारले जातात, दोन्ही ऑवरमध्ये सुटतात. करायचं नाही, पण ज्यांना आता काही मुलांना पासिंग पण चिंता असते, काय करावं काय नाही, असे मुलं असतात, त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. डिफरन्शियल इक्वेशन 8 मार्कचा आहे टॉपिक. त्याच्यानंतर PD प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स आहे. BD बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन 5 मार्क्स. त्याच्यात फक्त एकच आहे, PD आणि BD हा जो सेक्शन आहे हे सगळं जे येईल आहे, फक्त ते PD आणि BD आहे ना, त्याच्यावरती जास्त विचारलं जात नाही JEE मध्ये. बाकीचा पार्ट जो आहे मेन व्हेरियन्स वगैरे ते विचारलं जात आहे, पण PD आणि BD वरती जास्त, CD वर विचारलं जातं, पण JEE वरती जास्त विचारलं जात नाही. आता हे झाले बोर्डच्या प्रत्येक चॅप्टरचे मार्क. आता ह्याला ॲज कम्पेअर टू CET, त्याच्या बाजूला मी इकडे बघा, बोल नका, ह्याच्या साईडला मी ह्याचं CETचं पण मार्किंग काढलंय, पण ते फिक्स नाही पण टेंटेटिव्ह आहे. एका दुसऱ्या इकडे तिकडे होऊ शकतं. बोर्डचं फिक्स आहे. CETचं पण काढलंय मार्किंग, तर ते सांगतो. लॉजिक चॅप्टर जो आहे तो CET मध्ये 6 मार्कला विचारला जातो. 3 ऑब्जेक्टिव्ह असतात. मी काय म्हणतो कळतंय? मॅथमॅटिकल लॉजिक हा जो चॅप्टर आहे तो CET मध्ये 6 मार्कला आहे, म्हणजे 3 ऑब्जेक्टिव्ह. मॅट्रिक्स टॉपिक 4 मार्कला आहे CET मध्ये, 2 ऑब्जेक्टिव्ह 2. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा टॉपिक CET मध्ये 8 मार्कला आहे, 4 ऑब्जेक्टिव्ह. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा टॉपिक सेम आहे, बोर्डला तेवढंच आहे, CET पण तेवढंच आहे, 6 मार्कलाच आहे, 3 ऑब्जेक्टिव्ह CET मध्ये. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. वेक्टर टॉपिक 8 मार्कला आहे, 4 ऑब्जेक्टिव्ह 4. 8 मार्क 4 ऑब्जेक्टिव्ह. वेक्टर. लाईन प्लेन हा टॉपिक पण 6 मार्कला आहे. CET मधलं चालू सांगायला आता. लाईन प्लेन हा टॉपिक 6 मार्कला आहे CET मध्ये. LPB हा टॉपिक 2 मार्कला आहे, एकच क्वेश्चन, फक्त एकच, ओनली वन. आता पेपर सेकंड. डिफरन्शिएशन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक जो आहे तो CET मध्ये 8 मार्कला आहे, 4 क्वेश्चन, 8 मार्क आणि 4 क्वेश्चन. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा क्वेश्चन CET मध्ये 6 मार्कला आहे, 3 क्वेश्चन, 6 मार्काला 3 क्वेश्चन. इंटिग्रेशन 8 मार्कला 4 क्वेश्चन, 2 मार्काचा 1 क्वेश्चन, त्यामुळे 4, 8 मार्क. डेफिनेट इंटिग्रेशन हा जो टॉपिक आहे तो 4 मार्काला आहे, 4 म्हणजे 2 क्वेश्चन. कधी कधी 3 पण विचारतील, इंटिग्रेशनचा एखादा कमी करून इकडे होईल, ॲडजस्ट करतात. हे दोघं मिळून असते जनरली मार्किंग स्कीम. समजा आता इथं 4 3 विचारलं तर इथं 3 विचारू शकतात, ते होतं ॲडजस्टमेंट. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंडिकेशन, त्याचा एकच क्वेश्चन विचारला जातो. LPBचा एकच, आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंडिकेशनचा पण एकच क्वेश्चन, 2 मार्काचा, एकच. एरिया अंडर दी कर्व एकच आर्टिकल आहेत. डिफरन्शियल इक्वेशनचे 3 क्वेश्चन असतात, तरी 2 पण असतात, तर ते 6 मार्काचा टॉपिक आहे, 6. त्यानंतर PD आणि BD त्याचे 2 क्वेश्चन. PDचं 2 असतं जनरली, BDचा एकच असतो. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा जनरली एकच क्वेश्चन असतो,
कारण की टॉपिक खूप छोटा आहे. ठरवलं तर 1-2 दिवसात पण कम्प्लीट होण्यासारखं काय. बीडीचं पण तसं आहे, पीडीचं पण तसं आहे, एलपीबीचं तसं आहे. हे जे 3-4 2-3 टॉपिक आहेत, पीडी बीडी आणि एलपीबी हे चॅप्टर, त्यातलं पुन्हा लॉजिक पण. टॉपिक मोठा आहे पण अत्यंत सोपं आहे. हे 4 टॉपिक जे आहेत ते खूप लो लेवलचे आहेत. बाकीचा मग पेपर सेकंड मधला जो सिलेबस आहे डिफरन्शिएशन पासून डिफरन्शियल इक्वेशन पर्यंतचा, तो मात्र स्टँडर्ड आहे. आता काय झालं, सीईटीचं मार्किंग आहे जे आहे ते 80 झालं. ट्वेल्थचा जो सिलेबस आहे सीईटीला तो 80 मार्काचा आहे. मग आणखीन 20 मार्क जे आहेत ते 11चे आहेत सीईटीला. बघा आता एवढं सगळं कंप्लीट करू आपण पहिल्यांदा. सीईटीला जो 11चा जो पेपर 1 आहे ट्रिग्नोमेट्रिक सेकंड म्हणजे कंपाऊंड अँगल, त्याच्यावर एक क्वेश्चन. स्ट्रेट लाईन 11th स्ट्रेट लाईन त्याच्यावर एक क्वेश्चन. 11th सर्कल त्याच्यावर एक क्वेश्चन. हे 3 मेजर्स ऑफ डिस्पर्शन आपल्याला हे व्हायचं आहे. हे आपण प्रोबॅबिलिटी सोबत घेणार आहे. ह्याच्यावरती एक एक क्वेश्चन. मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटीवरती एक एक क्वेश्चन. कॉम्प्लेक्स नंबर झाले आपल्याला त्याच्यावरती एक क्वेश्चन. परमिटेशन कॉम्बिनेशन ते झालंय, फक्त त्याचं नोट्स द्यायचं राहील, लिहून द्यायचं. ते पण वर्डिंग प्रॉब्लेम न्यूमरिकलचं लिहून दिलंय. परमिटेशन कॉम्बिनेशन याच्यावर एक क्वेश्चन. फंक्शन लिमिट कंटिन्युटी. आता फंक्शन जरी समजा बाजूला ठेवलं, फंक्शन घेणार आहे आपण पण कन्सेप्ट प्रॉब्लेमच्या नंतर प्रॅक्टिस घेऊ. लिमिट कंटिन्युटी आता चालू आहे. म्हणजे तसं बघायला गेलं ना तर 11th जो सीईटीला विचारला जाणारा पोर्शन आहे त्यातले हे 3 चॅप्टर आपले कव्हर झालेत. हे 2 4 जवळपास 7-8 टॉपिक. फंक्शन पण आपण आता ह्याच्यासोबत लिमिट सोबत होतच आहे. इकडचं सेकंडचं फक्त हे जे आहे ना मेजर्स ऑफ डिस्पर्शन आणि प्रोबॅबिलिटी, हा सेक्शन आपण इथं घेतो ह्याच्यासोबत. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, बायनरी डिस्ट्रीब्युशन हे सगळे लिंक आहे, कनेक्टिव्हिटी आहे, याच्यासोबत आपण ते घेतो. त्यामुळे ते थोडंसं लास्टला होईल. नाही तर बाकी सीईटीचा पोर्शन जो आहे ऑलमोस्ट 11th कव्हर झालेलाच आहे. आता शेवटचा भाग ह्याच्यातला जे पॅटर्न मेन्सचा, तर ते आपण आता डिस्कस करू. त्यानंतर मग वेळ राहिला तर पुढे कंटिन्यू करू, नाही तर मग इथेच थांबू. उद्या मग प्रारंभ घेता येतो. आता लक्ष द्या फक्त, जे मध्ये चॅप्टर नसतात, युनिट असतात. युनिट सेक्शन असतात, युनिट असतात. चॅप्टर कधी कधी चॅप्टर म्हणजेच युनिट असतो, कधी कधी एका युनिटमध्ये 4-5 चॅप्टर पण असतात. ते त्याच्यावरती डिपेंड आहे, ते काय म्हणजे सांगता येत नाही. आता मी फक्त एवढंच एक्सप्लेन करतो, त्याची टेंटेटिव्ह मार्किंग पण सांगतो. पहिलं युनिट आहे जे मधलं सेट रिलेशन फंक्शन. त्याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत, एक सेट रिलेशन, दुसरं फंक्शन. एनसीईआरटी मध्ये सेट वेगळा फंक्शन चॅप्टर आहे, रिलेशन फंक्शन एकत्र आहे, एवढाच फरक आहे. तर पहिला युनिट आहे सेट रिलेशन फंक्शन. त्याचे ॲव्हरेज एक क्वेश्चन तर विचारला प्रत्येक युनिटवर असतोच आहे कंपल्सरी. 14 युनिट 14 क्वेश्चन तर फिक्स आहेत. बाकीचे जे क्वेश्चन आहेत 11 ते कुठं कुठं डबल होतात. तर डबल होण्याची शक्यता इथं पण आहे. सेट रिलेशन फंक्शनमध्ये पण आहे, कॉम्प्लेक्स नंबरमध्ये आहे, मॅट्रिक्स डिटर्मिनंटमध्ये रिपीट होण्याची शक्यता आहे. परमिटेशन कॉम्बिनेशन शक्यतो नाही, एखादाच क्वेश्चन असतो. बघा अल्जेब्राचे टोटल 6 युनिट आहेत. इथं लक्ष द्या कोणते कोणते आहेत. एक सेट रिलेशन फंक्शन, कॉम्प्लेक्स नंबर क्वाड्रेटिक इक्वेशन, मॅट्रिक्स डिटर्मिनंट, परमिटेशन कॉम्बिनेशन, बायनॉमियल थिअरम, सिक्वेन्स अँड सिरीज. 6 चॅप्टर 6 युनिट अल्जेब्राचे. जनरली 7 टॉपिकवर 7 ते 8 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. प्रत्येक टॉपिकवर एक कंपल्सरी असतोच आहे. काही काही ठिकाणी रिपीट होईल, कधी मग सेट रिलेशनमध्ये रिपीट होईल, कधी कॉम्प्लेक्स नंबरमध्ये, कधी मॅट्रिक्स डिटर्मिनंट. शक्यतो ह्याच्यामध्ये अजिबात रिपीट होत नाही. सिक्वेन्स सिरीजमध्ये होऊ शकते, परमिटेशन कॉम्बिनेशनमध्ये शक्यता नाही रिपीट व्हायची. बाकीच्या ठिकाणी डबल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 6 युनिट आहेत, जास्त 7 क्वेश्चन 8 क्वेश्चन त्याच्यावर नाही अल्जेब्रा जे मध्ये.
त्याच्यानंतरचा पार्ट आहे कॅल्क्युलस. हा, त्याच्यामध्ये लिमिट आहे, कंटिन्युटी आहे, डिफरन्शिएशन आहे, इंटिग्रल कॅल्क्युलस आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, टोटल कॅल्क्युलसचा पार्ट आहे. त्याचे सुद्धा लिमिट डेरिव्हेटिव्हचे 1 2 3 क्वेश्चन, इंटिग्रल कॅल्क्युलसचे 1 2 3, डिफरन्शियलचा एका दुसरा, त्याचे पण जवळपास 7 ते 8 क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे अल्जेब्रा आणि कॅल्क्युलस हे 2 सेक्शन जर आपण पकडले तर ऑन एन ॲव्हरेज 15 क्वेश्चन होतात. ह्याचे जवळपास 6-7 क्वेश्चन, त्याचे 7-8 सध्या असं जरी पकडलं, ॲव्हरेज 15 क्वेश्चन हे दोन्ही लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्ह त्याच्यावरती 1 2 3 क्वेश्चन, इंटिग्रेशन कॅल्क्युलेशनवर 2 3, मग त्यात 2 3 चॅप्टर आहेत, डिफरन्शियलवरला एका दुसरा, तर जवळपास ते 7-8 क्वेश्चन ह्याचे होतात. त्याचे 7 म्हणजे 15 आपण आलो. आता 10 क्वेश्चन जवळपास बाकी आहेत. नंतर युनिट 11, म्हणजे आता टोटल आपले 10 युनिट झाले. इथं 9, अल्जेब्रामध्ये टोटल 6 युनिट आहेत, कॅल्क्युलसमध्ये 3 आहेत. लिमिट, कंटिन्युटी, डेरिव्हेटिव्हचा 1 युनिट आहे, इंटिग्रेशनचा 1 आहे, डिफरन्शियल इक्वेशनचा 1 आहे. 3 युनिट आहेत. 5-6 क्वेश्चन तर कुठंच गेले नाही त्याच्यात, 7 पण विचारू शकतात, 7. त्याच्यानंतरचं युनिट 10 आहे, कॉर्डिनेट जॉमेट्री. त्या कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये स्ट्रेट लाईन, सर्कल, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला सगळं आहे. त्याचे 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातात. ह्याच्यात ह्या एका युनिटमध्ये 5 चॅप्टर आहेत. 3 जरी म्हणले, स्ट्रेट लाईनला 1च पकडलं, सर्कलला 1 पकडलं आणि कोनिक सेक्शनला 1, तर 3 चॅप्टर जरी म्हणले तरी 3 ते 4 क्वेश्चन कुठे गेले नाहीत. स्ट्रेट लाईनचा 1, सर्कलचा 1, कोनिक सेक्शनचे 2, किंवा 1 जरी पकडलं तरी 3-4 क्वेश्चन आरामात विचारले जातात. कॉर्डिनेट जॉमेट्री सोपं आहे, गॅरंटेड मार्क मिळणार आहे. त्याच्यामध्ये जनरली मार्क कटत नाहीत कॉर्डिनेट जॉमेट्रीमध्ये मुलांचे. त्याच्यानंतरचा युनिट आहे 11 नंबरचं आणि 12चं, ते 3Dचं आहे, वेक्टर, लाईन, प्लेन, 3D वेक्टर सेक्शन आहे. त्याचे पण जवळपास 3 क्वेश्चन विचारले जातात. कधी वेक्टरचं 2 विचारतात, लाईन प्लेनचं 1 विचारलं जातं, कधी वेक्टरचं 1, लाईन प्लेनचे 2. 3 क्वेश्चन कुठंच गेले नाहीत. स्टॅटिस्टिक्स आणि प्रोबॅबिलिटी हा एक पार्ट आहे, त्याचे 3 क्वेश्चन विचारले जातात, 1 इकडचा 1, 2 इकडचे असं. पण तो सेक्शन जनरली कोणी करत नाही जास्त, त्याला फार कोणी तेवढं सिरियसली घेत नाही. शेवटचं आहे ट्रिग्नोमेट्रीचं सेक्शन, त्याचे 3 क्वेश्चन असतात. ट्रिग्नोमेट्रीमध्ये सगळं झालं 11 12, ते मार्क गॅरंटेड मिळणार आहेत. कॉर्डिनेट जॉमेट्रीचे 3, कॉर्डिनेट जॉमेट्रीचे 3 ते 4, ट्रिग्नोमेट्रीचे 3 7, कॅल्क्युलस चे जवळपास 6 क्वेश्चन आणि 1 2 4 अल्जेब्राचे. म्हणजे आपलं जे ॲव्हरेज आहे, म्हणजे जेईमध्ये 25 क्वेश्चन आहेत. एखाद्या मुलाला जर निगेटिव्ह मार्किंग न करता 15 क्वेश्चन सॉल्व्ह करता आले 25 मधले, तर त्याचं पर्सेंटेज 99 होते. 25 ते 25 करायची पण गरज नाही. 10-12 जरी पडले क्वेश्चन तुम्हाला करेक्ट आले सॉल्व्ह करायला, 12-13 जरी आले तरी तुम्ही 98 99 पर्यंत जाऊ शकता. 25 क्वेश्चन कोणी सॉल्व्ह करतच नाही आणि त्याचं गरज पण नसते. म्हणजे 25 सॉल्व्ह केलं तरी 99 होणार आहे, 13-15 सोडलं तरी तेवढंच होणार आहे. ते काय त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे, ते आपण कधीतरी नंतर पुन्हा बघू. आता आपला वेळ संपलाय, उद्या आपण कंटिन्यू करू.